नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या भागामध्ये या स्मरणचित्राचे आपण रेखाटन पाहिलं आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर यूट्यूबवरती तो अपलोड केलेला आहे, तो अवश्य पहा। आता आपण या मेमरी ड्रॉइंगचं रंगकाम करत आहोत। त्यासाठी रंगमाध्यम आहे पोस्टर कलर्स आणि हे रंगकाम करत असताना आपल्याकडे 5 ते 6 नंबरचा राऊंड ब्रश, त्यानंतर 5 ते 6 नंबरचा फ्लॅट ब्रश असणं गरजेचं आहे। फ्लॅट ब्रशच्या सहाय्याने रंगकाम केल्यास ते लवकर होते। मोठ्या आकारामध्ये रंगकाम करण्यासाठी फ्लॅट ब्रशचा वापर करावा आणि छोट्या आकारामध्ये तुम्ही राऊंड ब्रशचा वापर करू शकता। तसेच रंगकाम करत असताना मानवी आकृत्यांच्या पाठीमागील जे पार्श्व भाग आहे त्या भागाचं अगोदर आपण रंगकाम केलं पाहिजे, त्यानंतर मानवी आकृत्यांचं रंगकाम करावं। त्याचबरोबर जो पार्श्व भाग आहे त्या भागाला आपण उजळ छटा म्हणजे लाईट रंग छटांचा वापर केला पाहिजे आणि मानवी आकृत्यांना थोड्याशा गडद रंग छटा जर वापरल्या तर चित्र अधिक उठावदार दिसू शकते। स्मरणचित्राचं रंगकाम करत असताना या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। मित्रांनो, परीक्षेमध्ये या पेपरला 2 तासाचा वेळ दिलेला असतो। 2 तासामध्ये रेखाटन आणि रंगकाम आपल्याला पूर्ण करायचे असते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा विषय इतर विषयांपेक्षा अवघड वाटतो। बाकी विषयांना 3 तासाचा वेळ असतो, परंतु मेमरी ड्रॉइंग थोडंसं विद्यार्थ्यांना अवघड जाते आणि त्याला वेळसुद्धा 1 तास कमी आहे। तेव्हा आपल्याला या मेमरी ड्रॉइंगचा नियमित सराव करणं गरजेचं आहे। प्रॅक्टिस महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो। नियमित सराव केला तरच तुम्ही हे चित्र 2 तासामध्ये पूर्ण करू शकता, नसता तुमचं चित्र अपूर्ण राहण्याची शक्यता असते। या घरांच्या भिंतीसाठी लाईट जांभळा रंग वापरलेला आहे। लाईट जांभळा, लाईट आकाशी रंग आणि खालील जी फरशीचा जो भाग आहे त्यासाठी क्रीम कलर अवेरी रंग याला म्हणू शकतो। म्हणजे पिवळ्या रंगामध्ये तुम्ही पांढरा रंग थोडासा टाकला तर लाईट पिवळसर रंगाची ही रंगछटा तयार होईल आणि ही रंगछटा आपण खालील भागास दिल्यास जी फ्लोरिंग असते फरशीचा इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतो, म्हणून ही रंगछटा मी या ठिकाणी वापरत आहे। मित्रांनो, स्मरणचित्र मेमरी ड्रॉइंग हा जो पेपर असतो या पेपरमध्ये तुम्हाला 3 विषय दिले जातात। त्यापैकी एका विषयावर आधारित तुम्हाला स्मरणचित्र रेखाटायचे असते आणि त्याचं रंगकाम पूर्ण करायचं असतं। मित्रांनो, भारतीय सण आणि तुमच्या आवडीचा खेळ हे 2 विषय नेहमी परीक्षेला येत असतात। तेव्हा या 2 विषयाचा तुम्ही नियमित सराव करा, आधीची प्रॅक्टिस करा, जेणेकरून कोणताही सण जर आला तर आपल्याला तो सहज त्या ठिकाणी काढता आला पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, स्मरणचित्रामध्ये नेमक्या मानवी आकृत्या किती काढाव्यात तर कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही काढू शकता, परंतु जास्तीच्या जर आपण काढायला गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही। विषयानुरूप आपण 5-6 मानवी आकृत्या त्या ठिकाणी रेखाटू शकतो। मित्रांनो, स्मरणचित्राची रचना मांडणी करत असताना एका रेषेत मानवी आकृत्या न दाखवता त्या मागे पुढे, त्याचबरोबर काही बसलेल्या काही उभ्या टाकलेल्या, अशा प्रकारे त्या मानवी आकृत्यांची रचना करणं गरजेचं असते। बरेचसे विद्यार्थी एका रांगेमध्ये त्या ठिकाणी मानवी आकृत्या रेखाटत असतात, तसं करणं योग्य नाही। तर या पद्धतीने तुम्ही रचना करत असताना रचना करणं गरजेचं आहे। मित्रांनो, या मेमरी ड्रॉइंगचं रंगकाम करण्यासाठी मला जवळपास 1 तास पूर्ण लागलेला आहे आणि 1 तासाचा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करणं तांत्रिकदृष्ट्या थोडंसं अवघड आहे। तेव्हा या व्हिडिओला मी अधिकची गती दिलेली आहे, त्याची स्पीड वाढवली असल्यामुळे तो व्हिडिओ 12 मिनिटाचा केलेला आहे। मित्रांनो, या मेमरी ड्रॉइंगमध्ये मी वास्तववादी रंगकाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तुम्ही परीक्षेमध्ये प्लेन रंग दिले तरीही चालतात, कारण तुम्हाला अशा प्रकारे रंगकाम करायचं म्हटलं तर
2 तासही पुरणार नाहीत, तेव्हा तुम्ही प्लेन रंग जरी दिले तरीही चालतील, परंतु त्यातील ज्या मानवी आकृत्या असतात त्या मानवी आकृत्यांचे प्रमाणबद्ध रेखाटन करणं गरजेचं आहे. रंगकामामध्ये थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल, परंतु रचना फार महत्त्वाची आहे. रचना जर विषयाला अनुसरून आपण केली तर रंगकामामध्ये थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालते.